हा कांदा आहे आणि मी तो छानपैकी किसून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी थोडंसं असं लिंबू पिळते. हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे. मी ॲड केलेलं आहे बीट किसून घेतलेलं आहे आणि बघा थोडंसं पाणी ॲड झालं आणि कलर पण छान आलेला आहे. आता मी एक केळं आणि दही देखील यात ॲड करणार आहे. दही ॲड केले आणि हे पिकलेलं केळं घेतलं, कच्चं केळं नाही घेतलेलं. हे आपल्याला असं स्मॅश करायचं आहे, हातानेच कुस्करून याच्यामध्ये टाकायचं आहे आणि एक छान पेस्ट बनवायची आहे. आणि ही पेस्ट आपल्याला केसांच्या मुळाशी लावायची आहे, कारण केसांची जी ग्रोथ आहे ती मुळांपासून व्हायला पाहिजे. केसांना हे पेस्ट केल्यानंतर केसांना कलर तर चांगला येतोच आणि कांदा, दही, केळी असल्याने केसांमध्ये मऊपणा वाढतो, सिल्कपणा वाढतो आणि खरंच खूप छान आहे. मी हे पहिल्यांदा यूज केलेलं आहे. त्यानंतर म्हटलं आपण आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या मायेच्या आसवाच्या फॅमिलीसाठी ही जी केसवाढीचा उपाय आहे तो दाखवूया. आणि आता हे सर्व मिक्सचर आपल्याला एकत्रित केल्यानंतर आपल्याला ते केसांना मुळापासून लावायचं आहे आणि केस त्यानंतर 15 मिनटं केसावर हे ठेवून द्यायचं आहे. लगेचच केस धुवायचे नाही आहेत. केसांना लावल्यानंतर 15 मिनटं ते केसांवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर केस मस्तपैकी धुवून काढायचे आहेत शॅम्पूने. आणि केळं असल्यामुळे थोडंसं तुम्हाला त्रास होईल, कारण ते केसांना चिटकतं. तर केस झटकून तुम्ही नंतर ते काढलं तर अगदी आरामात सर्व ते निघून जातं. पण त्यानंतरचा जो इफेक्ट आहे तुम्ही स्वतःच बघा, खूप छान आहे. चला आता मी केसांना माझ्या लावते. बघा त्यानंतर केस धुतले 15 मिनटानंतर आणि बघू शकता केस किती छान झाले आहेत, स्मूथ झालेले आहेत. आणि ते कांद्याच्या साली किंवा केळीचे जे असतं मॅश केलेलं ते ना केसांना चिटकलेलं असतं, तर ते पटकन निघत नाही. तर केस धुतल्यानंतर टॉवेलमध्ये ते असे गुंडाळून ठेवायचे, 5 मिनटं व्यवस्थित गुंडाळून ठेवायचे आणि त्यानंतर केस झटकून घ्यायचे. टॉवेल अगदी छान झटकून घेतले ना की केसांमध्ये असलेली सर्व घाण निघून जाते आणि केस खरंच खूप छान होतात, स्मूथ होतात. तुम्ही बघू शकता परिणाम लगेच दिसून येतो. असंही नाही की वेळ लागतो. 1 वॉशमध्येच तुम्हाला कळून येते की खरंच केस किती छान झालेले आहेत, रेशमी झालेले आहेत, दाट झालेले आहेत. हे बघा, तर नक्की हे आयुर्वेदिक आहे ते नक्की यूज करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.